नमस्कार मैत्रिणींनो, अनुज क्रिएशन मध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी घेऊन आली आहे नवीन व्हिडिओ। तर गौरीला सहावारी साडीपासून वेगवेगळ्या लुक मध्ये कशी साडी नेसवायची याचा व्हिडिओ। तर चला पाहू। तर पहिली आपण नेसू सिंपल महाराष्ट्रीयन साडी। तर सर्वात प्रथम मी साडी पूर्णपणे गौरीच्या बॉडीला गुंडाळून घेतलेली आहे। नंतर त्याची प्रॉपर प्लेटिंग करून ते व्यवस्थितपणे घातलेले आहेत, जसे व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे। अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी रेग्युलरची साडी नेसवून घेऊ। तर अशा प्रकारे आपली सुंदर अशी गौरी तयार आहे। नंतर आपण पारंपरिक ब्राह्मणी काष्टा नेसवणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण एक साइडला साडी थोडी सोडून घेऊ आणि नंतर मध्यभागी गाठ मारून घ्यायची आहे। नंतर दाखवल्याप्रमाणे मध्य भागातून तो काठ पाठीमागे घ्यायचा आहे आणि त्याची प्लेटिंग करून तो मागे पॅक करून द्यायचा आहे। नंतर दुसऱ्या साइडची साडी पण मध्यभागून पाठीमागे घ्यायची आहे आणि नंतर पुढे घेऊन त्या साडीच्या पदराची प्लेटिंग करायची आहे आणि नंतर ते प्लेटिंग व्यवस्थित बसवून घ्यायचे आहे। नंतर जी राहिलेली साडी आहे ती परत पुढे व्यवस्थित घेऊन पूर्णपणे नंतर आता त्याचे परत प्लेटिंग करायचे आहेत आणि आत खोचायची आहे। आणि राहिलेला जो खालचा काठ आहे तो वरती पिनने दाखवल्याप्रमाणे पॅक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सहावारी साडीपासून आपला सुंदर असा ब्राह्मणी काष्टा तयार आहे। यात गौरीला सुंदर घरंदाज आणि भारदास असा लुक येतो। नंतर आपण करत आहोत महालक्ष्मी लुक। तर सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे मागचे व पदराची प्लेटिंग करून घ्यायचं आहे। नंतर समोरच्या निऱ्यांना वरून प्लेटिंग करून जेवढी हाईट हवी आहे आपल्याला तेवढी घेऊन त्या दुमडून परत पूर्णपणे त्याचं प्लेटिंग प्रॉपर करून पसरवून त्याला पिनने पॅक करून घ्यायचं आहे। माझ्याकडे सहावारी साडीचा ब्लाउज पीस काढलेला होता, त्यामुळे येथे प्लेटिंग कमी झाले आहेत। शक्य असल्यास तुम्ही न ब्लाउज पीस काढलेली साडी वापरायची आहे, त्यामुळे प्लेटिंग ह्या जास्त प्रमाणामध्ये होतील आणि ते अजून छान दिसायला लागेल। आणि जी राहिलेली साडी आहे खालच्या साइडची वरती प्लेटिंग करून राहिलेली, तर ती साडी मी बॅक साइडला ओढून घेऊन ती पॅक करून ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे आपली महालक्ष्मी लुक मध्ये गौरी तयार झालेली आहे। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या लुक मध्ये तुम्ही गौरीला साड्या नेसवू शकता, तेही अगदी कमी वेळामध्ये। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।